आदिवासी संस्कृतीचा जल्लोष. जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. पारंपरिक तारपा नृत्य, ढोल ताशांचा गजर अन पद्मश्री विकल्या लाडक्या गिंडा यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक. दिव्य भारत बीएसएम न्यूज मोखाडा. प्रतिनिधी अशोक मालक. जव्हार. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, लोकजीवन आणि सामाजिक एकजूट यांचा उत्स्फूर्त जागर घडवत जव्हार शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणूक आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, तारपा नृत्य करणारे युवक, युवती, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण जव्हार शहराला आदिवासी संस्कृतीचे रंग लाभले होते. एकजुटीचे दर्शन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जव्हारमधील आदिवासी समाजाची सांस्कृतिक आणि सामाजिक एकजूटही प्रकर्षाने दिसून आली. विविध स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने कार्यक्रमाला व्यापक लोकसहभाग लाभला. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने पारंपरिक नृत्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा आनंद घेतला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी अस्मितेचा जागर. जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या अस्मितेचा, अधिकारांचा आणि सांस्कृतिक वारशाचा जागर करणारा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. जव्हारमध्ये झालेल्या या सोहळ्यातूनही आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान व्यक्त करण्यात आला. आपली संस्कृती, भाषा, लोककला आणि परंपरा जपणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. त्यासाठी नव्या पिढीने आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होतो आणि पारंपरिक कला पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. जव्हार शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जव्हार शहरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषा, नृत्य, वाद्यांचा गजर आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे शहराला जणू सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या सोहळ्यामुळे जव्हारच्या आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा, लोककला आणि सामाजिक एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत त्याचा वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जव्हारमध्ये झालेला हा सांस्कृतिक सोहळा आदिवासी अस्मिता, परंपरा आणि एकजुटीचा उत्स्फूर्त उत्सव ठरला. दिव्य भारत बीएसएम न्यूज. प्रतिनिधी अशोक मालक. जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या हक्कांबरोबरच त्यांच्या संस्कृती, भाषा, परंपरा, कला आणि जीवनपद्धतीचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश देणारा महत्त्वाचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जव्हारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जव्हार शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान केली होती. महिलांनी पारंपरिक दागिने व वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला, तर युवक-युवतींनीही पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून आदिवासी संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल ताशांचा गजर आणि तारपाच्या तालाने वातावरण भारावून गेले होते. तारपाच्या तालावर युवक-युवतींसह महिला व पुरुषांनी उत्स्फूर्तपणे नृत्य सादर केले. पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या लोककलेचे प्रभावी दर्शन नागरिकांना घडले. तारपा नृत्याने वेधले नागरिकांचे लक्ष. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात पारंपरिक नृत्य आणि वाद्यांना विशेष महत्त्व आहे. याच परंपरेचा जागर करत मिरवणुकीमध्ये तारपा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. तारपाच्या तालावर एकसंधपणे सादर होणाऱ्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. नव्या पिढीला आपल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम राहावे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पद्मश्री विकल्या लाडक्या गिंडा यांच्या स्मृतींना अभिवादन. या सोहळ्यात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्ती, समाजसुधारक आणि महनीय व्यक्तींच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विशेषतः पद्मश्री विकल्या लाडक्या गिंडा यांच्या पुतळ्याची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. पद्मश्री विकल्या लाडक्या गिंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्यातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि सामाजिक जाणीव यांना मिळालेल्या प्रेरणेचे स्मरण यावेळी करण्यात आले. पुतळ्याच्या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे मिरवणुकीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. विविध पारंपरिक कलांचे सादरीकरण, घोषणांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. नव्या पिढीला संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न. आदिवासी समाजाची संस्कृती ही केवळ परंपरांचा संग्रह नसून ती निसर्गाशी असलेले नाते,
सामूहिक जीवनपद्धती, लोककला, लोकगीत, नृत्य, बोलीभाषा आणि सामाजिक मूल्ये यांचा समृद्ध वारसा आहे. आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक कला आणि प्रथा हळूहळू मागे पडत असताना अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होते. जागतिक आदिवासी दिनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. युवक, युवती आणि लहान मुलांचा कार्यक्रमातील सहभाग हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला.